सॉरी आकांक्षा, हे अनुच्या लग्नाच्या धावपळीमुळे माझं तुझ्याकडे अजिबात लक्ष नाहीये. पण ही सगळी धावपळ संपली ना की अक्काला परत पाठवू ना तुझ्याकडे. बरं, तुला जी नवीन बाई मिळाली ती कशी आहे? बाई बरी आहे, पण आई खरं तर मीच तुला सॉरी म्हणायला पाहिजे. का? या एवढ्या सगळ्या धावपळीत तुला माझी, तुझ्या मोठ्या मुलीची काहीच मदत होत नाहीये. असू दे का, जिंगू आहे की आपली मला मदत करायला. हे असतेच पुढे पुढे, मी याव करते मी त्याव करते. तशी तिला हौस आहेच पुढे पुढे करायची. आणि आई तू काही म्हण, पण पहिल्यापासून चिंगूच तुझी थोडी जास्तच लाडकी होती. बाबा कुठे आला काही कळत नाही. का बसणं गाडी घेऊन गेलाय, कुठे फिरतोय देव जाणे. पल्लूला सोडायचं स्टेशनवरती. किरण दादा किती रेस्टलेस होतोय, लग्नाच्याच कामासाठी गेला ना, येईल ना एवढ्यातच. पण तिकडे मला पल्लू खाऊन टाकेल, त्याचा काय? जसं काही घाबरतो पल्लू बहिणीला. घाबरतो, थरथर कापतो मी तिच्या समोर. कुठले नवरे घाबरतात रे? नाही तर काय, नवरे घाबरतात. तुझं लग्न बघतो ना, निशांची काय अवस्था होती ती. निशांची आताच काय अवस्था झाली ते बघ. लग्नानंतरच कोणी बघितलंय? तू काय त्याची बाजू घेते का? तुम्ही हा पहिला आधी टाइमपास थांबवा. टाइमपास काय? हा टाइमपासच आहे, याचा काही उपयोग आहे का? एक मिनिट, आम्ही रुखवत करतोय. हा ते करवत करताय ते माहिती आहे. किरण दादा करवत नाही, रुखवत. अगं रुखवत काय आणि करवत काय, वत आहे ना. त्याचा काही उपयोग असतो का? अरे प्रत्येक लग्नात असतं. नाही तर काय उपयोग काय? तू बघितलं नाही असतं कधी असं कोपऱ्यात खूप वस्तू मांडून ठेवलेल्या असतात, रुखवत असतं ते. ते जर रुखवत असतं त्याचा काही उपयोग नसतो. हे बघ, उपयोग असं नाही, म्हणजे मुलाकडच्याला कळतं की मुलीच्या अंगी खूप कला गुण आहेत, ती अशा विविध वस्तू करू शकते. इकडे काही नाहीये, बहिणीच करतात. म्हणजे आपण लोकांना फसवतो असं नाही, पण असंच असतं लग्नात. म्हणजे मला पल्लूने फसवलं असेल. जाऊ दे, त्याचा आता काही उपयोग नाही तुला ते कळून. तू काय करतेस? तू चहा कर ना माझ्या करता. नाही, अजिबात नाही. तिचं लग्न आहे, ती उठणार नाही. अगं पण मला चहा हवा आहे. तू काय करतोस? तू चहा कर ना आमच्यासाठी. नाही, मी वाट बघते बाबाची. ते नाही ऐकलं, तू खूप छान चहा करतो. ते तुला कोणी सांगितलं? पल्लू वहिनी. मला कोण सांगितलं वाटतं. म्हणजे मी तुमच्याकरता चहा करू? बरं, ते चहा साखरेचे डबे आहेत ना, ते उजव्या साईडच्या रॅक मध्ये मिळेल. शोधतो मी. पाणी आहे ना, आणि भांड सगळं. अरे सगळं तिकडे, तू जा बघू आधी. सिलेंडर व्यवस्थित आहे ना? सगळं व्यवस्थित आहे. आता मी अख्खा जळतोय. तू जा ना आता. ते जातो मी माझ्या आयानो, पण मी केलेला चहा प्यायला लागेल. आम्ही सगळं पिऊ, तू जा आता. तू खायला अति होत आहे, ते अति होत आहे. हा, ऑर्डर करतो हॉटेलमध्ये बाहेर. चांगला तुझाच टाइमपास होईल म्हणून सांगतोय आम्ही. सापडेल शोध. अरे किरण, एक काम करशील, 100 रुपयाची चिल्लर हवी. आत्ता नकोय, उद्या हवी. पण तुम्हाला उद्या लग्नात चिल्लर कशाला हवी? अरे बाबा, लग्नाची विधी चालू असताना विड्याच्या पानावर चेक ठेवू शकतो का आपण? नाही ना? नाही, आयडिया काही वाईट नाही. मस्त, छान रंगणार आहे. तू त्या मेहंदीत सगळं घातलं होतंस ना, म्हणजे ती मेहंदी आणि काय निलगिरी तेल वगैरे? अगं केलंय मी सगळं व्यवस्थित मिक्स. कशाला एवढी चिंता करतेस? म्हणजे ना, रंगली पाहिजे का नीट? अगं कळेल ना तेवढं निशांत दादाचं प्रेम आहे की नाही. बोलली बोचक. मी काय म्हणते, तू तो शालू बघितलास त्यांनी दिलेला? हा, का त्याचं काय झालं? थोडा भडक रंगाचा आहे ग. मग काय हरकत आहे, नवऱ्या मुलीने भडकच घालावं की नाही, छान दिसतं, उठून दिसतं. आणि त्यातून तुझा रंग तर चांगला गोरा आहे की, गोऱ्या रंगावर छान दिसतात डार्क कलर. अजिबात डल काही घालू नको सांग. काही पण मला टेन्शन आलंय ग. कसलं? सगळं व्यवस्थित होईल ना? होईल का बाई सगळं व्यवस्थित, कशाला काळजी करते? या बोलल्या 5 लग्न झाली आहेत ना आपली. आजीबाई, तू कशाला काळजी करते अनु? सगळं नीट होईल. आईने, मावशीने, आजीने इतकी मस्त तयारी केली आहे सगळ्या कार्याची, काहीही काळजी करू नकोस. बरं, त्यात पुन्हा तू निशांतला ओळखतेस, त्याच्या घरच्यांना ओळखतेस, ते तुला चांगले ओळखतात, मग तुला कसलं टेन्शन आलं? तिला अजून एक टेन्शन आलं होतं, आकांक्षाताई येईल ना, तिच्याशिवाय मी मेहंदी काढणार नाही, बोल्यावर उभी राहणार नाही. बसलाच ना निशांत तिथे बोंबलत.
ए ताई मी हेअरस्टाईल काय करू? ए साधी वेणी घाला, आपण गजरे बिजरे आणू, उगाच ते डोक्यावर चिमणीची घरटी नको. येतं काय? बरं अनु, उखाणे तयार केलेस ना? नाही ग, काही सुचतच नाही. न सुचायला काय झालं? एरवी एवढी मोठ्याच्या मोठ्या अगम्य कविता करत असते, 2 उखाणे सुचत नाही तुला? ताई, कविता मुक्त छंदात असते, इथे ती यमक वगैरे जुळवता नाही येत. ते सगळं राहू दे तिकडे. 2 चांगले घसघशीत उखाणे तयार कर. निशांत दादांनी तयार केले सुद्धा असतील. हो ना. ए मी तुला उखाण्यांचं पुस्तक देऊ का? माझ्याकडे आहे. ए नको प्लीज, ते खूप बालिश असतं. निशांनी कसा केला असेल त्याच्यावरनं आपण बघू ना. हिला येत्या वेळी काहीतरी उखाणा सांगू. जय जवान जय किसान, अनुष्का माझी जीव की प्राण. मी एक सांगू? स्वीट डिश काय आहे? काय? जिलबी. चांदीच्या ताटात जिलबीचे तुकडे, घास भरवते मेल्या, थोबाडकर इकडे. लागेल ते. हो बघ हिचे हात हातात धरून बस. काही नको. एवढी काही ए, मी सुकवते ग. तुझ्या ल हा नाही म्हणायला पाहिजे. चल लागा चुनरी में दाग छुपाऊं, कैसे लागा चुनरी में दाग, कोरी चुनरिया आत्मा मोरी, मॅडम बदललं काय नाही? माया मध्ये कोरी चुनरिया आत्मा मोरी, मैल है माया जाल, वो दुनिया मोरे बाबुल का घर, ये दुनिया ससुराल, जाके बाबुल से नजर मिलाऊं, कैसे घर जाऊं, कैसे लागा चुनरी में दाग छुपाऊं, कैसे लागा चुनरी में दाग. गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी, गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी, फुला फुलांच्या बांधून माळ्या, फुला फुलांच्या बांधून माळ्या, मंडप गोड रे मामा रे मामा रे, रे मामा रे मामा रे, सुन लो सुनाता हूँ तुमको कहानी, रूठो ना हमसे ओ गुड़ियों की रानी, रे मामा रे मामा रे, रे मामा रे परत देखो आंख मेरी लगी है, इसकी टन 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 टन. अरे ट्रक वरून खड़ी है. ओके हम तो तेरे आशिक है सदियों पुराने, क्या बात है, हम तो तेरे आशिक है सदियों पुराने, अरे चाहे तू माने चाहे ना माने, चाहे तू माने चाहे ना माने, ना आपण सिनेमात झालेला परत नाही म्हणायचं. मग हिंदी सिनेमात ही अशी अख्खी पुढे लाईन बरं मग म्हणा. करते प्यार अरे क्या बात है, करेक्ट. मगर इकरार तुम्ही से कर बैठे, ना करते प्यार तुम्ही से कर बैठे. वेगळं गाणं ते गाणं नको.
हां बोल. नाही, मी तयारी करतोय. आय एम फाईन. थँक्स. Yeah, you too, take care. Bye. महागणाधिपतये नमः. आचम्य ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. विराचम्य ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः.